Hello, my lovely ladies. Welcome. I am so happy to see you. Hope you all are doing great. Thank you so much for joining. मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप खास आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अशा इमोशन्स बघणार आहोत, की ज्याच्यावर जर तुम्ही काम केलत ना, तर तुमचं लव्ह मॅनिफेस्टेशन खूप फास्ट होणार आहे. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वप्रथम लक्षात घ्या, की फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. आपले इमोशन्स हा आपला एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि आपले इमोशन्स आपल्याला आपल्या स्वतःबद्दल काहीतरी सांगत असतात, ॲक्शन घ्यायला सांगत असतात. त्यामुळे आपल्या इमोशन्सला न घाबरता त्यांना फेस करणं, त्यांना समजून घेणं आणि त्याच्यातनं वाट काढणं, दिशादर्शक असतात ना इमोशन्स आपले. तर त्याच्यातनं आपली दिशा निश्चित करणं, याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. आणि हा इमोशनल इंटेलिजन्स प्रत्येक स्त्रीकडे असणं गरजेचं आहे. कारण वी आर इमोशनल बीइंग्स आणि जर या इमोशन्सला आपल्याला मॅनेज करता येत नसेल, इमोशन्समध्ये आपण वाहावत जात असू, तर यू आर डिस्कनेक्टेड फ्रॉम युअर फेमिनिन एनर्जी आणि तुम्हाला त्याकरता काम करण्याची गरज आहे डेफिनेटली. तुम्हाला हीलिंग वर्क करण्याची गरज आहे. इमोशनल इंटेलिजन्स या गोष्टीबद्दल स्वतःला ट्रेन करण्याची गरज आहे. ओके. सो जर तसं काही असेल, यू आर हॅपी, यू आर वेलकम टू जॉइन माय एलिव्हेट प्रोग्राम. सो तिथे मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याशी शेअर करू शकते आणि आपण एकत्र काम करू शकतो. सो तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली डू जॉइन इन. या. सो कमिंग बॅक टू द व्हिडिओ. आपल्याला या इमोशन्सचाच वापर आता लव्ह मॅनिफेस्टेशनसाठी करायचा आहे. ओके. सो सगळ्यात नंबर 1 इमोशन म्हणजे फीलिंग सेफ. मी माझ्या कोचिंग प्रॅक्टिसमध्ये अनेक स्त्रियांना भेटते. ज्यांना भेटते प्रत्येकाकडे हे असतं, की त्यांना लव्ह मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रेमात पडणं किंवा लग्न करणं या गोष्टीचीच खूप भीती वाटत असते. त्यांना ते अनसेफ वाटत असते ती गोष्ट. आणि त्याच्यामागे कारण असतात. कारण त्यांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यात आलेले त्यांना अनुभव जे आहेत ना, ते त्याच्यामागे कारण असतं. कदाचित त्यांच्या कधी-कधी आई-वडिलांचीच रिलेशनशिप त्यांनी खूप स्ट्रेन बघितलेली असते रिलेशनशिप्स. किंवा आजूबाजूच्या ज्या त्यांचे नातेवाईक आहेत, मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांच्या रिलेशनशिप्स त्यांनी स्ट्रेन झालेल्या पाहिलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं, की रिलेशनशिप इज इक्वल टू खतरा. अनसेफ आहे ते काहीतरी, असं त्यांच्या मनाने घेतलेलं असतं आणि या एक्झिस्टिंग बिलीफला खतपाणी घालणाऱ्या गोष्टीच त्या इंटरनेटवरती बघत असतात. त्याच्यामुळे इंटरनेटवरती पण या अभिनेत्रीचा असा डिव्होर्स झाला, याने याला चीट केलं वगैरे अशाच गोष्टी त्या पाहत असतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा ऑलरेडी असलेला बिलीफ अजून जास्त बळावत असतो आणि त्यांना त्यांच्यासाठी रिलेशनशिप इज इक्वल टू डेंजर असं इक्वेशन सेट झालेलं असतं. आणि काय होतं माहितीये का? आपलं ब्रेन खूप स्मार्ट आहे. सेफ्टी इज नंबर 1 प्रायोरिटी फॉर ह्युमन ब्रेन. आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला अनसेफ वाटतायत, त्या गोष्टी आपण नाही अट्रॅक्ट करू शकत. दॅट इज सिंपल इक्वेशन. सो त्यामुळे आपल्याला लव्ह रिलेशनशिप पहिल्यांदा सेफ वाटणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता आपल्याला स्वतःवरती काम करायचं आहे. तर स्वतःला तुम्ही हा प्रश्न विचारा, की या ज्या काही माझ्या आजूबाजूला 2-4 रिलेशनशिप्स मी पाहिल्या, त्याच्यावरनं मी असं का म्हणते आहे, की लव्ह रिलेशनशिप्स आर नॉट सेफ. हे मी कुठून ठरवलं? कोण म्हणतं असं? आस्क दॅट क्वेशन टू यू. ओके. सो माझा अनुभव मी तुम्हाला सांगते, की मी पण काही माझ्या आजूबाजूला खूप छान ग्रेट रिलेशनशिप्स पाहिल्या होत्या. अशातला भाग नाही. पण येस, माझा लव्ह या गोष्टीवरतीच, प्रेमावरतीच विश्वास आहे आणि मला असं वाटलं, की त्यांच्या असतील तशा रिलेशनशिप, पण मी स्पेशल वन आहे आणि आय एम गॉड्स फेव्हरेट चाइल्ड. त्याच्यामुळे माझ्यासाठी जी रिलेशनशिप आहे ना, ती एकदम मस्त असणार आहे. मैं हम मस्ट जिएंगे असं मला वाटत होतं. सो हा माझा एक ऑलरेडीच असलेला बिलीफ होता. त्यामुळे आजूबाजूला मी कितीही लोकांच्या रिलेशनशिप स्ट्रेन बघितल्या ना, तरी माझ्या मनात असं होतं, की ते सगळं त्यांच्यासाठी आहे. माझ्यासाठी बाबा बेस्ट रिलेशनशिप असणार आहे. कारण मी एकदम त्या 90s सिनेमाच्या ह्याच्यात वाढलेली व्यक्ती असल्यामुळे मला असं वाटत होतं, की धिस इज फॉर मी आणि जे काय होईल ना, मी बघून घेईन, पण आय वॉन्ट टू गेट मॅरिड असं माझं होतं. सो अशा पद्धतीने माझं मी वर्कआउट केलं. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की असे पण तुमच्या आजूबाजूला काही उदाहरणं असतील, की त्यांची रिलेशनशिप खूप छान आहे. तुम्ही माझं उदाहरण घेऊ शकता. आय एम हॅपीली मॅरिड फ्रॉम 17 इयर्स आणि त्याच्या आधी 10 वर्ष मी आमचं अफेअर होतं. सो आय एम लीडिंग अ व्हेरी हॅपी लाईफ बीइंग इन द रिलेशनशिप.
सो अशी पण उदाहरणं आहेत. तर त्या उदाहरणांना तुम्हाला शोधायचं आहे आणि ती उदाहरणं स्वतःला द्यायची आहेत, की असं झालं तर मी असं का म्हणते, की माझ्या रिलेशनशिपमध्येच प्रॉब्लेम येणार, मलाच त्रास होणार, सासू चुकीची मिळणार, नवरा चुकीचा मिळणार, असं सगळं. हे कुठून आलं आणि का मी म्हणते आहे? असे प्रश्न स्वतःला विचारा. ओके. आणि बघा काय उत्तर मिळतं ते. आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला सांगा, की काहीही झालं तरी मी माझ्यासोबत आहे आणि मी माझ्या आयुष्याची 100% जबाबदारी घेते. आय एम सेफ इन माय बॉडी. कम ऑन डू दॅट. हे अफर्मेशन तुम्ही स्वतःला द्या. आय एम सेफ इन माय बॉडी. मी पण लग्न करताना जरी लव्ह मॅरेज असलं तरी मला लग्नाची भीती वाटत होती, की बाबा आता मला माझं स्वातंत्र्य जाणार की काय? मला आता ॲडजस्टमेंट करायला लागणार की काय? वगैरे, वगैरे. सो तेव्हा मी स्वतःला सांगितलं, की काहीही झालं ना तरी मी माझ्यासोबत आहे आणि या दरवाजाच्या मागे काय आहे? रिलेशनशिप कशी असते? काय असते? मला बघायचंय. जरी पुढे जाऊन आमचं नाही टिकलं, ओके. आय मीन व्हॉट्स बिग डील? ठीक आहे ना. मी तर जिवंत आहे. मी बघीन काय करायचं ते. आणि दॅट्स हाऊ आय एंटर्ड इंटू द मॅरेज. पॉसिबिलिटीज वरती विश्वास ठेवून. सो अशा पद्धतीने आपल्याला अनसेफ जर तुम्हाला फील होत असेल, तर त्याला सेफ्टीमध्ये तुम्हाला बदलायचं आहे आणि त्याकरता हे अफर्मेशन प्रॅक्टिस करायचं आहे, की आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय लाईफ. मी माझ्या आयुष्याची 100% जबाबदारी घेते आणि मी माझ्या शरीरामध्ये सेफ आहे. हे तुम्हाला सांगायचं आहे. या कारण काय होतं ना, कित्येक मॅरिड स्त्रियांना सुद्धा मी पाहते, त्या त्यांच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेत नसतात आणि त्यांना असं वाटतं त्यांच्या पार्टनरनी त्यांची जबाबदारी घ्यावी. सगळं त्यांच्या इमोशनल, फायनान्शियल सगळ्या जबाबदाऱ्या पार्टनरनीच उचलाव्यात आणि हे दोघांनाही वाटत असतं. तर कोण कुणाची मदत करणार नाही का? सो त्याच्यामुळे जर आपण एकटे असताना आनंदी नाही आहोत ना, तर रिलेशनशिपमध्ये गेल्यावरती सुद्धा आनंदी राहणं फार कठीण होणार आहे. फीलिंग सेफ पण कठीण होणार आहे. सो फीलिंग सेफ या इमोशनवरती आपल्याला काम करायचं आणि ट्राय टू मेक युअरसेल्फ सेफ आणि त्याकरता अर्थातच हिलिंग वर्क खूप जास्त महत्वाचं आहे. त्याकरता तुम्ही एलिव्हेट अर्थातच जॉइन करू शकता. सो दॅट्स नंबर 1 इमोशन व्हिच यू नीड टू वर्क ऑन. ठीक आहे? सो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरं इमोशन ते म्हणजे फीलिंग डेस्परेट. सो माझ्याकडे येणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या 30च्या आतल्या असतात त्या एवढ्या डेस्परेट नसतात लग्नासाठी भरपूर. पण ज्या 35शी ओलांडलेल्या आहेत, 40शीला पोहोचलेल्या आहेत, त्या गेटिंग व्हेरी डेस्परेट की माय माय बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग आणि मला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. आणि या डेस्परेशनमुळे होतं काय, त्यांनी समजा त्यांच्याकडे बॉयफ्रेंड जरी असेल एखादा आणि त्याच्याशी लग्न करायचा त्यांचा विचार असेल, तरी त्या बॉयफ्रेंड बरोबर त्या इतक्या डेस्परेटली वागतात, की मला फोन का नाही केला, मला मेसेज का नाही केला, मला अ, माझ्याकडे लक्ष का नाही दिलं, वगैरे, वगैरे. सो त्याच्यामुळे कधी-कधी त्यांना घोस्टिंगचा सामना करायला लागतो. ओके. सो तुम्हीच विचार करा ना, तुम्ही समजा अशी व्यक्ती आहात आणि तुम्हाला कोणीतरी व्यक्ती अशी डेस्परेटली तुमच्या मागे लागलेली आहे, "लग्न कर, लग्न कर, लग्न कर" असं. आणि मेन डू नॉट लाइक दॅट डेस्परेशन. त्यांच्याकडे त्यांना ते वेळ घेऊन निर्णय घ्यायला आवडतो. सो अशा पद्धतीने समजा आपण डेस्परेट एनर्जी घेऊन गेलो ना, तर समोरच्या व्यक्तीला आपण वी कॅन स्केअर दॅट पर्सन अवे. ओके. सो त्याच्यामुळे डेस्परेशन म्हणजेच माझ्याकडे काहीतरी कमतरता आणि यू मेक मी फील गुड अबाउट माय सेल्फ. अशी एक क्लिंगी, पिक मी वाली एनर्जी आहे ना, त्या एनर्जीमुळे सगळ्या गोष्टी अजून लांबणीवर टाकल्या जातात. ओके. आणि त्यामुळे आपल्याला या डेस्परेशनला आपल्याला अबंडन्सनी चेंज करायचं आहे, की माझ्याकडे खूप छान सगळं आहे आणि आय एम जस्ट एंटरिंग इंटू द रिलेशनशिप विथ अबंडन्स. माझ्याकडे ऑलरेडी भरपूर माझं आयुष्य अजून एकदम फुल आहे. आय एम फुल ऑफ माय लाईफ आणि खूप छान चालू आहे माझं आणि इफ यू कम इन माय लाईफ आनंद आहे. तुझ्याबरोबर आनंद द्विगुणित होईल. तशी पण मी आनंदात होते. तुझ्याबरोबर आल्यावर अजून आनंदी होईल. अशा एनर्जीने जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये एंट्री घेतो ना, त्याला ते रिलेशनशिप अजून जास्त छान खुलतं. आणि या डेस्परेशनवर मात करण्यासाठी आपल्याला स्वतःला सांगायचं आहे, की लव्ह इज सर्टन फॉर मी. कम ऑन यूज दॅट अफर्मेशन आणि स्वतःला सांगा, की ओके माझ्यासाठी कुठे ना कुठेतरी कुणीतरी बनलेला आहे आणि तो माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. जस्ट रिलॅक्स असं स्वतःला सांगा आणि याकरता तुम्हाला थोडंसं देवावर विश्वास असणं, स्वतःवर विश्वास असणं किंवा हायर पॉवर्सवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण त्यांच्याशी सरेंडर करतो ना, सरेंडर करतो, "तू बघून घे, मला लग्न करायचं आहे आणि कधी कसं तो येणार माझ्यासमोर, तू बघून घे. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय एम जस्ट एन्जॉयिंग माय लाईफ." असं करून बघा ना, कसं फील होतं. एक रिलॅक्स फीलिंग येते आणि लव्ह इज नॉर्मल फॉर मी. ते येणारच आहे माझ्या आयुष्यात कारण मीच इतकी छान आहे.
असं माझं आयुष्य किती छान आहे, माझा जॉब किती छान आहे, मी किती छान आहे, मी किती छान दिसते, माझं किती छान छंद आहेत, त्याच्यात मी आनंद घेते. माझ्याकडे खूप छान इतर रिलेशनशिप्स आहेत आणि आय एम एन्जॉयिंग माय लाईफ, आय लव्ह माय लाईफ. अशा टाईपच्या एनर्जीमध्ये तुम्ही असाल, त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही लव्ह अट्रॅक्ट करू शकणार. ओके. सो डेस्परेशनच्या एनर्जीला तुम्हाला अबंडन्सनी रिप्लेस करायचं आहे आणि त्याकरता तुम्हाला तुमच्या आनंदासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करायला सुरुवात करा. सो दॅट यू विल फील गुड अबाउट युअर सेल्फ आणि तुम्हाला ती कमतरतेची फिलिंग तुमच्या मनामध्ये येणार नाही आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, त्या एनर्जीला लोक अट्रॅक्ट होतील. येस. सो ही गोष्ट तुम्हाला करायची आणि तुमच्या फिलिंगला असं बदलायचं आहे. दॅट इज नंबर 2 स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर नंबर 3 इज फीलिंग लव्ड. आपल्या आयुष्यामध्ये भरभरून प्रेम आहे असं फीलिंग आपल्याला निर्माण करायचं आहे. की आता तुम्ही म्हणाल की मैथिली माझ्या आयुष्यात पार्टनर नाहीये, किती कमतरता आहे माझ्या आयुष्यामध्ये. नॉट ट्रू. नॉट ट्रू. तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई वडील असतील, तुमचे मित्रमंडळी असतील किंवा तुमचे इतर रिलेटिव्ह असतील, कोणी तुमच्या अजून मेंटॉर्स असतील, अजून कुठचे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल ट्रेकिंगच्या किंवा काही सिंगिंगच्या, तर ते लोक तुमच्या बरोबर असेल जे लोक तुमच्यावर प्रेम करतात. राईट. आणि कुठून ना कुठून तरी तुम्हाला प्रेम येते. तुमच्या ऑफिसमधले कलिग्स असतील, तुमचे बॉसेस असतील, ते लव्ह यू फॉर हू यू आर आणि तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल ते तुमच्यावर प्रेम करतात. असं कोणी ना कोणीतरी व्यक्ती असेल आणि जो कोणीच नसेल तर थिंक अबाउट युअर सेल्फ. असं काय होतंय? कदाचित तुमचे पेट तुमच्यावरती खूप प्रेम करत आहेत. राईट. सो कुठून ना कुठून तरी तुमच्याकडे प्रेम आहे हे तुम्हाला पटवून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यावेळेला तुम्ही असं स्वतःला सांगता ना, की माझ्या आयुष्यात प्रेम आहे ऑलरेडी. दॅट टाईम यू फील लव्ड. मला लोकं माझ्यावर प्रेम करतात आणि मला प्रेमाचा माझ्याकडे वर्षाव होतो आहे. असं जेव्हा आपण स्वतःला पटवून देतो ना, त्यावेळेला आपल्याला ती लव्हवाली फीलिंग येते आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये त्या व्यक्तीकडून प्रेम मिळणं पण ईझी व्हायला लागतं आणि तो व्यक्ती येतोच तुमच्याकडे. अ, ते पत्ता शोधतच येतोय असं मी म्हणेन. कारण तुमची यू आर एक्झुडिंग लव्ह ना, यू आर ओझिंग आउट लव्ह इन ऑल 8 डिरेक्शन. सो त्या लव्हवाल्या एनर्जीला लोकं रिस्पॉन्ड करतात. तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेमाची फिलिंग निर्माण करायची आणि याकरता तुम्हाला एक प्रूफ्स द्यायचे. तुमच्या आयुष्यात जी जी माणसं आहेत ना, ज्यांनी आजवर तुम्हाला प्रेम दिलेलं आहे. कदाचित तुमचे जे कोणी असतील ते देवाघरी गेलेले असतील. आई-वडील समजा देवाघरी गेलेले असतील, तरी त्यांनी तुम्हाला कधी ना कधीतरी प्रेम दिलं होतं ना. ते प्रेम आठवा आणि स्वतःला सांगा, की माझ्या आयुष्यात ऑलरेडी प्रेम आहे आणि लोकं प्रेम देतात मला. आय एम बिंग लव्ड. ही फीलिंग क्रिएट करा. येस. सो ज्यावेळेला तुम्ही लव्हवाली फीलिंग क्रिएट करणार आहात ना, यू विल बिकम अ लव्ह मॅग्नेट फॉर द अदर पर्सन. ठीक आहे. सो हे तुम्ही जरी तुमच्या आयुष्यामध्ये आता पार्टनर असेल, तुम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी आहात, इफ यू आर ऑलरेडी मॅरिड, यू हॅव चिल्ड्रन अँड एव्हरीथिंग. पण तरीही काही स्त्रियांना मी बघते त्यांना कमतरता वाटत असते. त्यांच्या आयुष्यामध्ये पार्टनर प्रेम नाही देत आहे, पार्टनर प्रेम देत नाहीये. एवढीच त्यांची कंप्लेंट असते. तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा मोठ्या लेव्हलवरती विचार करा. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक कप्पे आहेत ना, तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ आहे, पर्सनल ग्रोथ आहे, इतर रिलेशनशिप्स आहेत. तर त्या इतर रिलेशनशिपवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तुमचे आई-वडील तुम्हाला प्रेम देत आहेत, नातेवाईक प्रेम देत आहेत. रस्त्यावरची अनोळखी माणसं पण कधी-कधी आपल्याला प्रेम दाखवतात आणि प्रेमाने काहीतरी आपल्यासाठी करतात. राइट? सो ह्या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन तुमच्याकडे आहे आणि ते स्वतःला आठवून देऊन तुम्ही स्वतःला सांगा, की आय एम बीइंग लव्ड. आय डिझर्व्ह टू बी लव्ड. आणि त्यावेळेला मॅजिक व्हायला लागणार आहे. या. सो दॅट इज नंबर 3 फीलिंग. त्याच्यानंतर नंबर 4 म्हणजे ग्रेटफुलनेस. ओके. कृतज्ञता ही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. अ, ज्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेल्या नाहीयेत ना, त्या गोष्टींसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे मे बी तुमच्या आयुष्यामध्ये आता पार्टनर नसेलही, पण तुम्ही युनिव्हर्सला सांगा, "युनिव्हर्स मला माहिती आहे, तू माझ्यासाठी यू आर वर्किंग ऑन माय ड्रीम आणि आय चूज टू वेट. आय वेट. तू काम कर आणि ते जे काम करत आहेस ना तू युनिव्हर्स, ब्रह्मांडाला आपण सांगायचं आहे, तू जे माझ्यासाठी काम करतोयस ना, माझ्यासाठी प्रेम शोधत आहेस ना, थँक यू. आय ऑलरेडी से थँक यू टू यू." असं आपल्याला युनिव्हर्सला सांगायचंय आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या, त्या शोधून त्यांना दर दिवशी तुम्हाला थँक यू, थँक यू, थँक यू म्हणायला लागायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, की तुम्ही आता एक्झिस्ट करताय या पृथ्वी तलावरती आणि श्वास घेता आहात. दॅट इटसेल्फ इज अ ब्लेसिंग, राइट? आणि आपला
रिस्पॉन्स काय असला पाहिजे? ग्रॅटिट्यूड. राईट? मी जिवंत आहे, श्वास घेते, हा आजचा दिवस बघते आहे, हा व्हिडिओ बनवते आहे. आय एम सो ग्रेटफुल, आय एम लव्हिंग दिस. असं फिलिंग आपल्याला निर्माण करायचं आहे आणि तसा माइंडसेट आपल्याला निर्माण करायचा आहे, कृतज्ञतेचा माइंडसेट. पण ज्यावेळेला आपण थँक यू, थँक यू, थँक यू बोलायला लागतो ना, त्यावेळेला युनिव्हर्स सुद्धा आपल्याला 100 अशा गोष्टी देतं, की ज्याच्यामुळे आपल्याला अजून थँक यू म्हणायला लागणार आहे. हा अनुभव मी केलेला आहे. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेकांनी केलेला असेल. सो यूज दिस ग्रेटफुलनेस, ग्रॅटिट्यूड फीलिंग फॉर मॅनिफेस्टेशन. ठीक आहे? सो आणि ऑथेंटिकली आपल्याला असं काही युनिव्हर्सकडून मिळायला पाहिजे म्हणून खोटं-खोटं थँक यू नाही. जेन्युइनली थँक यू. त्याबद्दल थँक यू म्हणायचंय. जेव्हा खरं आपण थँक यू म्हणतो ना मनापासून, युनिव्हर्स लव्हज इट. येस? सो त्यामुळे ग्रेटफुलनेस या फीलिंगवरती आत्ताच काम करायला सुरुवात करा आणि अ, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गोष्ट आहे जी त्याच्याबद्दल तो ग्रेटफुल असू शकतो. म्हणजे आपलं शरीर आहे, आपले केस आहे, आपली स्किन आहे, काहीतरी. से थँक यू रँडमली. येस? तर स्टार्ट डूइंग दॅट. येस? त्याच्यानंतर लास्ट फीलिंग, फिफ्थ फीलिंग म्हणजे रोमॅन्स. ओके. सो आय एम शुअर तुम्हाला लव्ह रिलेशनशिपमध्ये रोमॅन्स फील करायचा आहे. राइट? सो त्याकरता तुम्हाला ती रोमॅन्टिक वाली फीलिंग आत्ताच आपल्या आतमध्ये जनरेट करायची आहे. तुमचं पूर्ण लाईफच तुम्हाला असं ना रोमॅन्टिक बनवून टाकायचंय. आता आय एम शुअर तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे काय करायचं नक्की? अलाऊ मी टू एक्सप्लेन. सो त्याकरता तुम्हाला ना म्हणजे मी काय करते ते मी तुम्हाला सांगते. सो यू कॅन डू दॅट इन युअर लाईफ. सो मी असं इमॅजिन करते, की मी माझ्या आयुष्याचा असा चित्रपट चालू आहे आणि त्या आयुष्याच्या चित्रपटाची मी हिरोईन आहे, मुख्य नायिका आहे आणि तिच्या अवती-भवती सगळा चित्रपट चालू आहे. सो असं मी जेव्हा फील करते ना, त्यावेळेला मला असं वाटतं, की वॉव! आय एम दॅट वुमन, डिव्हाइन फेमिनिन वुमन अशी मला फीलिंग येते. सो तुम्हालाही तसंच करायचंय. तुम्हाला सांगायचंय, मी माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहे एंड आय एम लव्हिंग थिस फीलिंग असं. आणि जे तुम्ही दररोजचं जगता आहात ना, त्या जगण्यालाच तुम्हाला एक असं रोमॅन्स वालं बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही लेट्स से अंघोळ करत आहात, तर तुम्ही असं मनामध्ये फीलिंग क्रिएट करा, की वॉव! मी एक राणी आहे आणि मस्त छान शॅम्पूनी मस्त असं अंघोळ करते आहे. माझ्या राजमहालामध्ये असं काहीतरी इमॅजिन करा आणि एन्जॉय द फीलिंग आणि तुम्हाला अंघोळ करणं पण एक एन्जॉयबल होईल. मला अंघोळ करणं, केस धुणं या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. सो त्याला तुम्हाला असा थोडा रोमॅन्सचा तडका लावायचा आहे. त्याच्याचप्रमाणे जेव्हा मी केसांना सीरम लावणं असेल, तेल लावणं असेल, चेहऱ्याला काही सनस्क्रीन लावणं असेल, त्यावेळेला मी असं इमॅजिन करते, की मी अशी एक यूट्यूबर आहे आणि मी YouTubeवरती असं ते सगळं ये कर लो, वो कर लो असं ते दाखवत असतं ना, तसं काही-काही करते आहे आणि एकदम स्लो, स्टेडी सगळं स्वतःला एन्जॉय करते, सगळं सीरम वगैरे लावते आणि मला असं छान वाटतं, की वॉव! आय एम दॅट गॉडेस आणि मी असं मनामध्ये थॉट क्रिएट करते, थँक यू युनिव्हर्स मला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. माझ्याकडे एक सुंदर केस आहे, दॅट्स माय क्राउन आणि त्याला मी असं शॅम्पू करते आणि हे लावते सीरम वगैरे. मला याची काळजी घेण्याची संधी दिल्याबद्दल थँक यू असं. सो यामुळे ना अशा गोष्टी थॉट क्रिएट केल्यामुळे तुम्हाला तुमचं रोजचं जे लाईफ आहे ना, तेच रोमॅन्टिक वाटायला लागेल किंवा मी ड्राईव्ह करते लेट्स से. सो मी असं विचार करते, की मी मस्त ड्राईव्हला चालले, मी गाणी ऐकतेय आणि लाईफ इज सो परफेक्ट आणि आय लव्ह माय लाईफ, आय लव्ह माय लाईफ असं मी सगळ्या वेळेला म्हणत असते. सो ऑटोमॅटिकली ना मला छान वाटायला लागतं. सो हा थॉट आपल्याला घेऊन असं रोमॅन्टिक असं लाईफ जगायला सुरुवात करायची. ज्यावेळेला तुम्ही तशा पद्धतीने लाईफ जगायला लागता ना, यू आर मॅनिफेस्टिंग रोमॅन्स इन युअर लाईफ. तुम्हाला सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त असं रोमॅन्टिक वाटायला लागेल सगळ्या गोष्टी. राइट? सो ते तुम्हाला ती फीलिंग तुमच्या आतमध्ये जनरेट करायची आहे. म्हणजे तुम्हाला तीच फीलिंग चहूबाजूने मिळायला लागणार आहे. तुम्हाला यू नो जे तुम्हाला ज्या लोकांना तुम्ही भेटाल ते लोकं तुमच्या प्रेमात पडतील. कारण यू आर ब्रिंगिंग दॅट फीलिंग ऑफ रोमॅन्स राइट? सो ते तुम्हाला करता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त आयुष्य जगताना मजा येईल. आयुष्य जगायला मजा आली पाहिजे ना. सो यावरनं मला हेच सांगायचं आहे, की रिलेशनशिप, लव्ह रिलेशनशिप ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. तो म्हणजे आपलं आयुष्य नाहीये. सो त्याला पूर्ण आयुष्य बनवून टाकलं आपण तर गडबड होऊ शकते. सो ते न करता just start enjoying your life, start loving yourself and start enjoying your life and the magic will follow you. Yes, how about that? I'm sure it feels great, right? सो याकरता तुम्हाला जर माझी मदत
हवी असेल, आय वुड लव्ह टू हेल्प यू. आणि त्याकरता तुम्ही एलिव्हेट हा माझा पर्सनल कोचिंग प्रोग्राम जॉइन करू शकता, ज्याच्यामध्ये आय विल हेल्प यू टू मॅनिफेस्ट लव्ह इन युअर लाईफ. आय एम रूटिंग फॉर युअर सक्सेस. ओके. सो आय एम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तुमच्या कमेंट्स मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि मला सांगा कुठच्या टॉपिकवरती तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवीन. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. Lots of love to you. Bye.